गांधी चमन इथं महिला स्त्री रुग्णालयाच्या रुग्णाला फळ वाटप। राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त फळ वाटप। राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी रुग्णांना फळ वाटप। राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष अरविंद अण्णा चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली रुग्णांना फळ वाटप। राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त गांधी चमन इथं महिला स्त्री रुग्णालयात रुग्णांना फळ वाटप करण्यात आले असून राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष अरविंद अण्णा चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली रुग्णांना फळ वाटप करण्यात आले। यावेळी राष्ट्रवादी युवती जिल्हाध्यक्ष शीतल बारोटे, शहर अध्यक्ष गीतांजली ढवळे, सुनीता काटकर, कल्पना मोकळे यांसह राष्ट्रवादी कार्यकर्ते पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। मी राष्ट्रवादी युवती जिल्हाध्यक्ष शीतल बारोटे। आज आम्ही अरविंद चव्हाणांना यांच्या नेतृत्वाखाली माननीय अजितदादा यांच्या वाढदिवसानिमित्त सिव्हिल हॉस्पिटल इथे महिलांना फळ वाटप केले। या दृष्टीतून आधी 8 दिवसापासून सतत दादांचा बड्डे जालना जिल्ह्यात सेलिब्रेट होत आहे। त्यानुसार सगळे आपल्या परीने काम करत आहेत। तर आम्ही युवती ह्या नात्याने, मी जिल्हाध्यक्ष या नात्याने फळ वाटप हा कार्यक्रम ठेवला होता आणि सिव्हिल हॉस्पिटल महिलांसाठी काही करण्याचं जर काही असेल तर आम्हाला वाटलं की रुग्णालयातच आपण हे कार्यक्रम केलेले चांगले। तसंही वृक्षारोपण वगैरे सगळं आमच्या जिल्ह्यामध्ये झालेलंच आहे आणि काकांच्या मार्गदर्शनाखाली सततच काम चालू आहेत आणि अरविंद चव्हाणांना यांच्या नेतृत्वाखाली सतत काम चालूच आहे आणि असं सामाजिक काम करायला उत्साह आम्हाला अरविंद चव्हाणांना यांच्यामुळेच येतो। त्यामुळं मलाही वाटतं की छान उपक्रम जर राबवायचे असले तर हे बड्डे वगैरे मार्फतच नाही, तसे आपण करू शकतो। म्हणून काकांचं, अरविंद चव्हाणांना यांचं मार्गदर्शन आम्ही सतत लाभलेलंच आहे आणि असेच कार्यक्रम आमच्या युवतींतर्फे हो असेच प्रार्थना करते आणि यापुढेही असेच कामं करण्याचं ध्येय ठेवते। बस।